पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला होता बेथलेम गावामध्ये, गाईच्या गोट्यामध्ये जन्म झाला, तेव्हा देवदूतांनी धनगराला संदेश दिला. त्याच्यानंतर ज्ञानी लोकांना तारा दिसला आणि ते ताऱ्याच्या मार्गाने ते बाळाचा शोध करत करत आले आणि ते बाळाचा शोध करत आले तेव्हा ते हेरोद राजाच्या राजवाड्यामध्ये गेले. हेरोद राजाच्या राजवाड्यामध्ये गेले अशासाठी की त्यांना वाटलं का राजा जन्मला म्हणजे राजवाड्यामध्ये जन्मला असेल, अशा प्रकारे त्यांची समजूत झाली आणि ते राजवाड्यामध्ये गेले आणि ते जाऊन पहिले राजाला भेटले. कुठं न जाऊन भेटता राजाला भेटले आणि राजाला भेटून त्याला सांगितलं का राजा जन्मलेला आहे, आम्ही तारा पाहिलेला आहे, म्हणजे राजा जन्मलेला आहे. मग कुठं जन्मला तुम्ही? पण तेव्हा हेरोद राजाला माहित झालं का एक राजा जन्मलेला आहे, म्हणजे एक राजा, पहिलंच एक राजा आहे हेरोद राजा, त्याच्यानंतर दुसरा राजा जन्मला आणि तो राजा म्हणजे संपूर्ण जगाचा राजा, संपूर्ण मानव जातीचा राजा, ह्या सर्व जगाला चालवणारा राजा, असा राजा जन्मला असं म्हणून जेव्हा त्याला माहित झालं तेव्हा हा राजा जो आहे ना तो घाबरून गेला. हा राजा हेरोद राजा घाबरून गेला आणि तो शास्त्र शोधू लागला. लोकांना, पंडित लोकांना बोलावून शास्त्र शोधून त्यांनी राजाचा कुठं जन्म झालेला आहे ते पाहण्यासाठी सांगितलं आणि त्यांना समजलं का राजाचा जन्म हा बेथलेहमामध्ये होणार आहे, हे शास्त्रामध्ये लिहिलेला. तेव्हा आणखी हा राजा घाबरून गेला आणि मग त्या ज्ञानी लोकांना सांगितलं का तुम्ही जा आणि बारकाईने ह्या राजाचा शोध लावा आणि तुम्हाला जेव्हा शोध लागेल तेव्हा तुम्ही माझ्याकडे येऊन सांगा, मी त्याचं दर्शन करतो. परंतु त्याचं दर्शन करण्याचा उद्देश नव्हता, तर त्या राजाला मारून टाकण्याचा त्याचा उद्देश होता. तेव्हा ते आले, ज्ञानी लोक आले, पुन्हा त्याला तारा दिसला आणि ते जिथं येशू बाळ गव्हाणीमध्ये निजलेला होता त्या ठिकाणी ते आले. त्यांनी दर्शन घेतलं, त्यांनी आपले अर्पण त्याला वाहिलं, अर्पण केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वापस जायची पाळी आली तेव्हा देवदूतांनी त्यांना सांगितलं का तुम्ही आता वापस त्या राजाकडे जाऊ नका, त्याला सांगू नका, कारण तो दर्शन घेण्यासाठी नाही तर तो मारण्यासाठी टपलेला. तेव्हा मग काय झालं, ते दुसऱ्या वाटेने निघून गेले आणि दुसऱ्या वाटेने निघून गेल्यानंतर राजा वाट पाहत राहिला आणि त्याला कळलं का ह्या ज्ञानी लोकांनी मला फसवलं. आणखी याची चिंता वाढली, याची चिंता आणखी वाढली आणि मग यांनी एक उपाय केला. कोणता उपाय केला? भल्याचा उपाय नाही, सत्याचा उपाय नाही, एक बेईमानीचा उपाय. राजा म्हटल्यानंतर जेव्हा आपण अशा प्रकारे एका राजाचा निर्णय, कोणालाही हे आवडणार नाही किंवा कोणालाही बरं वाटणार नाही. त्यांनी कोणता निर्णय घेतला की 2 वर्षाच्या खालच्या मुलांना कत्तल करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये मग हा येशू सुद्धा कत्तल होऊन जाईल. एक स्वार्थाचा निर्णय, एक याला काय म्हणतात, याला म्हणतात भित्रेपणाचा निर्णय. म्हणजे तो राजा घाबरून गेला, तो राजा घाबरून गेला. आणि जिथं भीती आहे तिथं सत्य नाही आहे, असत्य आहे. जर सत्य असलं तर तो आनंदाने स्वीकार केला असता. तो घाबरला, तो दांदरून गेला, त्याची हडबड उडाली आणि तो घाबरून त्यांनी काय केला, आपल्या अधिकाराचा गैरवापर केला. त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि त्याच्या आदेशाला ऐकून शिपाई लोकांनी त्या राजातल्या 2 वर्षाच्या खालच्या मुलांना कत्तल करण्यात आलं. परंतु येशूला वाचवणारा कोण होता? परमेश्वर.
कारण तो परमेश्वराचा पुत्र होता. येशूला परमेश्वराने दूताला पाठवून त्याच्या आईवडिलाला सांगून रातोरात त्या ठिकाणाहून तिथून निघून जाण्यासाठी देवाने त्याला संदेश दिला. प्रियजन हो, आम्ही भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये हे एक नियम पाहतो. कोणता नियम आहे? म्हणजे काही काही राज्यामध्ये, म्हणजे मला वाटते काही नेमक्या राज्यामध्ये एक नियम लागलेला आहे, म्हणजे अँटी कन्व्हर्शन बिल. म्हणजे ख्रिस्ताचा धर्म पसरत आहे याची पुष्कळ लोकांना भीती आहे. पुष्कळ लोक घाबरत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये जेव्हा नियम लावत आहे ते सत्य नाही आहे. ते सत्य नाही आहे. ते घाबरलेले आहेत. प्रियजनो, आम्ही घाबरण्याची गरज नाही. आम्ही ख्रिस्ती लोक घाबरण्याची गरज नाही. आम्हाला काहीच कमी होणार नाही. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अँटी कन्व्हर्शन बिल हे येत आहे, पास करण्याच्या तयारीमध्ये आहेत. परंतु आम्हाला किंवा ख्रिस्ती लोकांवर काहीच परिणाम होणार नाही त्याचा. कारण आम्ही ख्रिस्ती कधी होतो हे लोकांना माहित नाही. कधी म्हणजे मी असं नाही म्हणत आहो का लपून होण्याची गोष्ट नाही सांगत आहो. बाप्तिस्मा झाल्यावरच ख्रिस्ती होते हे नाही. ज्या व्यक्तीने येशूवर विश्वास ठेवला त्याच वेळेस तो ख्रिस्ती झाला. त्याचं कन्व्हर्शन झालं, त्याचं परिवर्तन झालं, तो कसाही असो. आणि असे पुष्कळ लोक आहेत भारत देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये. बाप्तिस्मा झालाच पाहिजे असं काहीच नाही. म्हणून प्रिय बंधूंनी बघून आम्ही काही घाबरायची गरज नाही. आम्ही जे काही करत आहोत ते आपण करतच राहूया. आपण येशूची सुवार्ता सांगूया. कोणाला फसवायचं नाही. आपण सुवार्ता सांगू, लोक ऐकतील, त्यांना बरं वाटेल, ते स्वीकार करतील. आणि आपण कोणाला बाप्तिस्मा नाही दिले तरी चालेल. बाप्तिस्मा दिलेच पाहिजे तेव्हाच ख्रिस्ती होते असं नाही. एखादा हिंदू व्यक्ती, पुष्कळ हिंदू व्यक्तीने, हिंदू लोकांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे. आम्ही पाहतो बनारसमध्ये, वाराणसीमध्ये फादर अनिल देवकडे किती हजारोच्या संख्येने लोक येतात. त्याच्यामध्ये कोणीच ख्रिस्ती नाही, बाप्तिस्मा झालेला नाही, परंतु ते ख्रिस्ताला स्वीकार केलेला आहे. ते ख्रिस्ताच्या वचनानुसार वागतात, ख्रिस्ताची भक्ती करतात, त्याला ख्रिस्त भक्त म्हणतात. मग बाप्तिस्मा आला कुठं? बाप्तिस्मा झाल्यावरच आपण कन्व्हर्शन समजतो ना. बाप्तिस्मा करून त्याला ख्रिस्ती बनवून मग ख्रिस्ती धर्म, तसं करण्याची काही गरज नाही. ख्रिस्ती धर्म काय कोणत्या एका जातीसाठी आलेले नाही. ख्रिस्ती धर्म सर्व मानव जातीसाठी आहे, संपूर्ण जगासाठी आहे. संपूर्ण जग देवाचं आहे. जे लोक नियम लावतात ते सुद्धा देवाचेच आहेत, पण ते विसरलेत. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही काही घाबरायची गरज नाही. आमचं काम आपण चालू ठेवूया. ख्रिस्ताचे साक्षी बनूया, ख्रिस्तासाठी कार्य करूया, ख्रिस्ताला समोर नेऊया, ख्रिस्ताचा प्रचार करूया आणि प्रार्थना करूया. आणि विशेष करून जे लोक ख्रिस्ताच्या सुवार्ता पसरवण्यासाठी कार्य करत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया.